मी तुझं कधीच वचन आणि नियम विसरणार नाही, अशी मला शक्ती दे, अशी मला ताकद दे. तो बोलत आहे, त्याचं वचन कुठे आहे? त्याचं वचन कुठे आहे? परमेश्वराचं अंतःकरणात. बाजूच्याला म्हणा अंतःकरणात, हृदयात. हालेलुया. पण आज हालेलुया, आज वचन कुठे आहे माहितीये? आज वचन अंतःकरणात नाहीये, आज वचन भिंतीवर आहे, आज वचन गाड्यांवर आहे, आज वचन घरातल्या वस्तूवर आहे, आज वचन तिथं आहे जिथं काहीच उपयोग नाहीये. हालेलुया. पण तुम्हाला सांगू, परमेश्वर काय म्हणतो? माझं नियमशास्त्र भिंतीवर नाही, तुझ्या हृदयामध्ये पाहिजे. हालेलुया. तुम्हाला सांगू, हे वचन आहे जे अंतःकरणाची शुद्धता धन्य, कारण ते देवाला पाहतील. फक्त भिंतीवर आहे. कुठे? भिंतीवर, पण हृदयात नाहीये. माझ्यासारखं माझ्या घरामध्ये वचन तुम्ही चिटकवले नाही. तू नुसतं वचनच चिटकव, तू नुसतं वचन, तुझं अख्खं घर नुसतं वचनांनी सजव, पण खऱ्या विश्वासणाऱ्याच्या हृदयामध्ये त्यांनी वचन सजवलेले. हालेलुया. समजते तुम्हाला? मी म्हणतो तुमच्या हृदयामध्ये कोणाबद्दल घृणा, कोणाबद्दल राग, कोणाबद्दल कपट नसावं, तुमच्या हृदयामध्ये परमेश्वराचं वचन असावं. हालेलुया. मी आज तुमचा प्रचार काय तुमच्यासाठी सांगू, घरामध्ये वचन कमी, हृदयामध्ये वचन जास्त वाढवा.